तर नमस्कार मित्रांनो, आज तुमच्या भावाची सुरुवात कॉलेजच्या असाइनमेंटपासून झाली. असाइनमेंट पूर्ण वगैरे करून आपण निघालो कॉलेजला. आता मेडिकलला थांबून गोळ्या वगैरे घेऊन घेतल्या. ते काय मित्रांनो, तुमचा फ्रेशर्स नंतर खूप आजारी पडलेला आहे, पण तरी आज आपल्याला कॉलेजला यावंच लागलं कारण एक्झाम फॉर्म भरण्याची आज लास्ट डेट होती. हे बघा, आपली पब्लिक वगैरे सुद्धा आलेली आहे ऑन टाईम. फॉर्म भरण्यामध्ये पूर्ण दिवस चालला गेला. आज फॉर्म भरा, नंतर त्याची प्रिंट काढून आणा. त्याच्यामध्ये कॉलेज एवढं मोठे की आमचे अर्धे लेक्चर तर कॅम्पसमधून क्लासमधून कॅन्टीनमध्ये येणे जाणंच चालले जातात. परत वरती आल्यावर दुसऱ्यांचे फॉर्म भरण्यामध्ये मदत केली, ते पण फुकटमध्ये. ओके, येते आहे ना, गरीब की मदत करण्याचे पुण्य मिळत आहे. तर मी पण म्हटलं थोडंफार पुण्य आपणही कमवूनच घेऊ. कॅन्टीनला जाता जाता आपले तन्मय भाऊ आणि ग्रुप भेटले. इथं पण त्यांचा फॉर्म वगैरे भरण्यामध्ये मदत करून दिली आपण. परत कॅन्टीनकडे जाता जाता आपल्याला आपल्या कॉलेजचे मिस्टर फ्रेशर भेटले. भाऊ म्हणे कॅन्टीनला नंतर जाऊ, पहिले युनिफॉर्म घेऊन. युनिफॉर्म तर काही भेटला नाही, पण एकदम बेकार गरम व्हायला लागलं. त्याच्यामध्ये भाऊ 5व्या मजल्यावर घेऊन आला. त्याच्यात 2 लिफ्टपैकी 1 लिफ्ट बंद होऊन गेली. काका बघा त्याचं कारण काय सांगताय. दिली सुविधा जर त्याचा नीट उपयोग करायचा. हा बरोबर आहे. इव्हेंट होऊन गेले, पण तरी पोस्टर काही निघाले नाही अजून. मग नंतर कॅन्टीनला टाइमपास करून घरी निघालो. घरी जाता जाता आपल्या गल्लीतली देवीची मिरवणूक दिसली. एरियातली बॅनरबाजी पाहून नवरात्र खूपच जोरात असं वाटतंय. संध्याकाळी थोडं बाहेर फिरून म्हटलं तर पाऊसच खूप जोरात चालू झाला. लाइटिंग वगैरे खूप जबरदस्त लावलेली होती. तिथं आपल्या जेल रोडच्या आई जगदंबेचं मुख दर्शनची तयारी चालू होती. घरी आल्यावर पण मित्रांच्या फॉर्मचं काम चालू गेलं. तर आपला आजचा पूर्ण दिवस फॉर्म भरण्यामध्येच गेला मित्रांनो. तर पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगला. असेच ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या पेज नक्की फॉलो करून घ्या. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.